हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सही या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आमच्याकडे नाशिक म्हणजे त्र्यंबकला नाशिकला ढगफुटी सांगितली होती. म्हणजे त्या दिवशी काही झालेली नाही आहे, पण इतका पाऊस होता ना की सकाळ म्हणजे रात्रभर आणि पहाटे खूप जोरदार पाऊस चालूच. दिवसा थोडासा थांबतो, नाहीतर आहे ना 3-4 दिवसापासून कंटिन्यू पाऊसच आहे. घराच्या बाहेर जाणं येणं सगळं काही बंद. घरामध्ये जेवण वगैरे करायचं आणि कपडे सुकण्याचा तर मोठा प्रॉब्लेम. हे बघा किती जोरात पाऊस आहे. खूपच पावसाने आता लावून धरलेले आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे आपली दिंडी पण निघालेली आहे आणि दिंडीचे लोक पावसामध्ये चालतात. खूपच हे झालेले आहे पावसाने, तर खूपच लावूनच धरलेले आहे. तुमच्याकडे आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सही या यूट्यूब चॅनलवरती. चला आज सकाळपासून पावसाने सुरुवातच केलेली आहे. तर सकाळपासून पाऊस सुरूच आहे आणि सई तिकडे गेलेली आहे, घरी गेली आमच्या. काल गेली होती दुपारी ना, तर पावसामध्ये तिला काही येतच नाही आलं, त्यामुळे ती तिकडेच थांबली झोपती. ती आई त्यांच्या शेजारी झोपती आणि तिला स्कूलला नाही पाठवलं, कारण पाऊसच सकाळपासून पावसाने सुरुवात केलेली आहे आणि पाऊस आता सुरू झाला आहे. पावसाची सगळेजण वाट पाहत होते ना, आता असं होतंय एक थोडंसं तरी ऊन पडावं, कारण 3-4 दिवसापासून ऊनच नाही काहीच. आणि चला तर मस्त सकाळची सुरुवात झाली मस्त पावसाने. छान वाटतं, पण थोडंसं असं वाटतं ऊनही पडावं, कारण बाहेर सगळी चिकचिक चिकचिक चिक वगैरे असते बघा. थोडासा बारीक झालेला आहे पाऊस आता, म्हणजे बुरबुर आहे. आणि कपडे वगैरे इकडे गॅलरीत टाकलेले आहे सुकण्यासाठी. छान मस्त वेणी घातली आज मी. इकडे वहिनींचा नाश्ता चालू आहे. काय बनवलंय आज? उपमा होतंय अजून. कोबी करणार आहे का? आवडतो. चला छान मस्त उपम्याचा नाश्ता वगैरे झाला. तर आज हॉस्पिटलला जायचं होतं चेकअपसाठी. तर बऱ्याच त्यांची कमेंट होती की कुठं म्हणजे कुठं तुझी घेतलेली आहे. तर आता सायंकाळ झालेली आहे, पाऊस थांबलेला आहे. नाही तर सकाळपासून खूप पाऊस होता, आता थांबलेला आहे. परत येण्याची शक्यता आहे पावसाची. दीदी बसली इकडे आणि इकडे सासू सुनांचं काय चाललंय. दोघी मस्त शंकरपाळी करतायत. सईचं काय घाललंय? सईचं खेळती का? खेळतीये डप्पी लपाछपी खेळती का? मग चला तर मी अर्चना मामीला बोलले होते की मला आहे ना पावडा खायचा आहे तुमच्या हाताने बनवलेला. तर त्यांनी बनवून मग पाठवून दिला, कारण पावसामुळे तिकडे काही जाताच येत नाही, कारण पाऊसच थांबत नाही. आणि आज मस्त शंकरपाळे पण केलेले होते आम्ही. तर शंकरपाळ्याची पण रेसिपी तुम्हाला वहिनींच्या चॅनलवरती बघायला भेटेल. खूप छान झाले ते. म्हणजे आता पावसाळा सुरू झाला ना, तर असं वाटतं मस्त गरमागरम काही ना काही करावं खावं असं वाटतंच ना. तर मस्त शंकरपाळे केले होते आणि आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो, तुम्हाला मी बोललेच सकाळी. तर पाऊस होता, मग आम्ही रिक्षा करूनच जातो. इकडे मम्मी मी चालली होती. तर आणि इकडे सौरभ भाऊचं काम पण चालू होतं साड्यांचं आहे ना, पोस्टमध्ये ते जातात ना, त्याचं म्हणजे करावं लागतं थोडंसं. भरपूर काही असतं, तुमच्यापर्यंत साडी पोचवायलाही खूप कष्ट घ्यावंच लागतं. चला कष्टाशिवाय फळं नसतं म्हणतात ना. इकडे वहिनी स्वयंपाक करत होत्या आणि बऱ्याच त्यांची कमेंट होती. म्हटले चला सांगूया की आपण म्हणजे ट्रीटमेंट वगैरे कुठे घेतली. तर आमच्या सिन्नरमध्येच पवार डॉक्टर आहे, तर तिथे ट्रीटमेंट घेतलेली आहे. चला तर मस्त आज आईस्क्रीम आणलेलं होतं, बटरस्कॉचचे कोन आणले होते.
जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त छोटीशी आमच्या आईस्क्रीम पार्टी झाली. म्हणजे आता खूप दिवसातून आणले होते आईस्क्रीम, नाहीतर आता थोडं म्हणजे बंदच केले होते पाऊस सुरू झाल्यापासून. पण आज सगळ्यांना खाण्याची इच्छा झाली त्यामुळे आणले होते. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. चला तर बघत राहा व्हिडिओ. छोटा बेड आणि एवढे साडे, एवढा छोटा बेड आणि एवढे बेड भरून गेलाय साई म्हणते एवढा छोटा बेड आणि साड्या एवढा झोपायला जागा नाही आपण. झोपायला जागा नाही पाहिजे कशी नाटक करते पाहिजे ना. आता आवडीतोय ना आपण ना. काय ते अगं या काय तयारी माहितीये का? कोण येणार आहे सांग बरं. कोण आहे? तूच सांग नवीन पाहुणा कोण येणार आहे आपल्याकडं? कोण येणार आहे? मम्मीचे बाळ. हा का? नवीन बाळ राहणार आहे का ते? कोण येणार आहे सांग. बाळ येणार आहे ना, आपण तयारी करतोय. कशाची? नाही आवडून घेऊ ना थोडं पसारा बिसारा. आजी एवढ्या साड्या घेते, एवढ्या साड्या घेते. लई साड्या झाल्या आहे ना बाई. आजी जास्त एक स्टॉक मधले एक साडी घेते. मग आजीच्या साड्या किती झाल्या? तुला घेऊन येते. मला घेऊन नाही देत आहे ना. दीदी मला पाठवली घेतली. अगं मला लई साड्या आहे बाई, मी साड्याच घालीत नाही. मी साड्या कधी घालते ते का मम्मीला आता ड्रेस घ्यायचे का ड्रेस? मम्मी मला त्याची साडी घालू. हा? चला आवरासावर चालली थोडी साड्यांची, तर म्हटले बसले बसते कपाट दिसत. चला तर आमचा आवरासावर थोडं कपाटाचं आवरासावर चालू होती. भरपूर साड्या झाल्या मम्मीच्या, तर मग त्या आवरासावर करून घेत होतो. चला आज मस्त असं आहे ना, मग वहिनीने पनीरची भाजी रोट्या वगैरे केलेल्या होत्या, त्यांचा स्वयंपाक चालू होता, आमच्या आवरासावर चालू होती. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय.